विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जनरल सायन्समधील द लिव्हिंग वर्ल्ड हे प्रकरण आपण मागच्या भागापासून अभ्यासतोय. आता पाठीमागच्या भागामध्ये आजूबाजूच्या आपल्या आजूबाजूला जे जे म्हणून सगळे घटक दिसत आहेत यांचं 2 गटामध्ये वर्गीकरण तुम्ही केलं. या सगळ्यांचे प्रमुख असे 2 गट तुम्ही पाडलेत. एक गट म्हणजे लिव्हिंग थिंग्स आणि दुसरा जो गट तयार केला तुम्ही तो नॉन लिव्हिंग थिंग्स. मग हे गट तयार करत असताना आपण असं बघितलं की एका गटाच्या अंगी काही फीचर्स आहेत. एक गट विशिष्ट प्रकारचे फीचर्स दाखवतो. या फीचर्सनाच आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स असं म्हणतो. यालाच आपण सजीवांमधील लक्षणं असं म्हणतो. तर आजच्या भागामध्ये ग्रोथ हे जे लक्षण सजीव दाखवतात याबाबत माहिती घेऊया. मग आता सुरुवातीला एक छोटासा व्हिडिओ बघूया आणि व्हिडिओ बघत बघत या लक्षणाबाबतची माहिती घेऊया. तर अशा प्रकारानं प्रत्येक सजीव जन्माला आल्यानंतर त्याच्यामध्ये अशा प्रकारचा बदल होताना आपल्याला दिसतो. आपल्या परिसरामध्ये अगदी लहान अशा गवतापासून ते वडासारख्या महाकाय वृक्षापर्यंतच्या अनेक प्रकारच्या वनस्पती आपण बघतो. मग या प्रत्येक वनस्पतीमध्ये अशा प्रकारानं आपण ॲनिमेशनमध्ये बघतोय अशा प्रकारानं बदल होताना आपल्याला बघायला मिळतो. आपल्या घरामध्ये काही पाळीव प्राणी असतात. आजूबाजूच्या परिसरामध्ये काही प्राणी, काही पक्षी आपण रोजच बघतो. मग यांच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा बदल होताना आपल्याला दिसतो. आता खरं तर इथं ॲनिमेशनमध्ये आपण असं बघतोय की अगदी सेकंदाला बदल होताना आपल्याला दिसत आहेत. मात्र प्रत्यक्षामध्ये हा जो बदल आपण बघतोय हा खूप सावकाश होणारा बदल आहे. आपल्या लक्षात यायला हा बदल काही कालावधी त्यासाठी जायला लागतो. काही विशिष्ट कालावधी गेला की मग सजीवामध्ये अशा प्रकारचा झालेला बदल आपल्याला दिसून येतो, आपल्याला तो जाणवतो. मग आता या बदलामध्ये आपल्याला काय काय होताना दिसतंय असं बघा. तर या बदलामध्ये सजीवांच्या उंचीमध्ये बदल होताना दिसतोय. हा धन बदल आहे. उंचीमध्ये सजीवांची उंची वाढते, सजीवांचं आकारमान वाढताना दिसते आणि साहजिकच मग उंची आणि आकारमान यांच्यामध्ये वाढ झाली की आपोआपच सजीवाच्या वजनामध्ये सुद्धा वाढ होते. या बदलाबरोबरच सजीवांच्या क्षमतांमध्ये सुद्धा वाढ होते. सजीवांमध्ये काही क्षमता निर्माण होतात कालावधी जाईल तसं. उदाहरणार्थ आपल्या बाबतीत विचार केला तर उभं राहणं, धावता येणं, स्वतःचं संरक्षण करता येणं, चपळाई अंगी निर्माण होणं, स्वतःचं अन्न मिळवणं अशासारख्या अनेक क्षमता आहेत सजीवांमध्ये. या क्षमतांचा सुद्धा विकास होत जातो. तर हा एक छोटासा व्हिडिओ आपण बघितला. मग याच्यामध्ये आपल्या असं लक्षात येतं की सजीव जन्माला आल्यानंतर त्याच्या उंचीमध्ये वाढ होते, सजीवाचं आकारमान वाढतं आणि साहजिकच या 2 बाबींमध्ये वाढ झाली की वजनामध्ये सुद्धा वाढ होते, क्षमतांचा वेगवेगळ्या विकास होतो. तर अशा प्रकारानं जन्माला आल्यानंतर अशा प्रकारचा जो धन स्वरूपाचा उंची, आकारमान, वजन आणि क्षमता यांच्यामध्ये होणारा जो बदल आहे यालाच आपण सजीवांमधली ग्रोथ असं म्हणतो या लक्षणाला. मग आता खाली इथं काही वनस्पती आपल्याला दिसत आहेत. उदाहरणार्थ या इथं एक वनस्पती आहे, इकडं नारळासारखी वनस्पती आहे, वडाचं झाड आपल्याला दिसतंय, आंब्याचं झाड आहे याच्यामध्ये. मग या सगळ्या वनस्पतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारानं वाढ होताना आपल्याला दिसते. उदाहरणार्थ ही जी वनस्पती आहे अगदी जन्माला आल्यानंतर मृत्यूपर्यंत या वनस्पतीची वाढ अगदी साधारण होताना आपल्याला दिसते.
साधारणपणे 1 फुटाच्या आत बाहेर या वनस्पतीची वाढ होते. यासारखी वनस्पती जन्माला आल्यानंतरपासून ते मृत्यूपर्यंत काही मीटर फक्त तिची वाढ होताना आपल्याला दिसते. मात्र नारळासारखं जे झाड आहे याची वाढ आपल्याला प्रचंड होताना दिसते. कुठल्याही प्रकारच्या फांद्या या वनस्पतीमध्ये फुटताना दिसत नाहीत. वाढ फक्त एका आणि एकाच मार्गानं होताना दिसते, घेर वाढताना दिसत नाही. आता याच्या उलट आंबा आणि वड या वनस्पतीमध्ये मात्र वाढ विशिष्ट प्रकारानं होताना दिसते. उदाहरणार्थ वड उंची तर वाढतेच, विशिष्ट उंची वाढल्यानंतर ठराविक कालावधीनंतर मग वडाला आपण बघतो की पारंब्या फुटायला सुरुवात होते आणि मग त्याचा घेर वाढत 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 जातो. अशा प्रकारानं नारळामध्ये मात्र वाढ होताना आपल्याला दिसत नाही. आंब्यामध्ये सुद्धा या प्रकारानं वाढ होताना दिसते. आंब्याची उंची वाढते आणि आंब्याचा घेर पण वाढतो. तर अशा प्रकारानं वनस्पतींच्या बाबतीत त्या वनस्पतीच्या प्रजातीप्रमाणे ठराविक वयापर्यंत उंची वाढणं, घेर वाढणं अशा प्रकारचे वाढ आपल्याला वनस्पतीमध्ये आढळून येते. आता प्राण्यांच्या बाबतीत बघूया. इथं बरेचसे प्राणी मी तुम्हाला चित्रामध्ये दाखवले. जिराफ आणि हत्ती यासारख्या प्राण्यामध्ये पुरेशी वाढ, खूप वाढ आपल्याला दिसते. हे प्राणी उंच वाढतात, त्यांचा शरीराचा घेर पण वाढतो. एकपेशीय पॅरामेशियम सारखा जो प्राणी आहे त्याचं शरीर एकाच पेशीचं बनलेलं असतं. मग जी वाढ होते त्याची ती एका पेशीच्या बाबतच असते. सुरुवातीला पेशी खूप लहान असते आणि मग त्याच्या लाईफ स्पॅनप्रमाणे त्या कालावधीमध्ये या पेशीचा आकार वाढत जातो. सापासारखा जो प्राणी आहे त्याच्या लांबीमध्ये वाढ होते, त्याचा आकारमान वाढतं. कीटक मात्र आकारानं अतिशय लहान असतात. माशांच्या बऱ्याचशा प्रजाती आपल्याला माहिती आहेत. मग काही मासे आकारानं लहान असतात. शार्कसारखा जो मासा आहे त्याची मात्र वाढ खूप प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसते. मग हा वाघ, हत्ती, जिराफ यांच्या उंचीमध्ये बराचसा फरक असलेला आपल्याला दिसतो. त्या प्राण्याची वाढ त्याच्या जनुकाप्रमाणे म्हणजे त्यांच्या प्रजातीप्रमाणे ठराविक होते. आता ही वाढ होताना सुद्धा त्या प्राण्याच्या लाईफ स्पॅनप्रमाणे त्याचा किती जीवन कालावधी आहे यानुसार ठराविक वयापर्यंतच वाढ होताना आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर मात्र फक्त आकारमानामध्ये वाढ होते. तर मानवाचा जर विचार केला आपला, तर आपली वाढ लाईफस्पॅन साधारणपणे 60 ते 80 वर्ष इतका आहे मानवाचा. मग वाढ मात्र होताना 18 ते 21 वर्षापर्यंत आपला जो वाढीचा कालावधी आहे मानवामध्ये, वाढ साधारणपणे वयाच्या 18 ते 21 वर्षापर्यंत होते. त्यानंतर मात्र उंची वाढण्याची आपली प्रक्रिया आहे ती थांबते. त्यानंतर आकारमान वाढतं, वजनामध्ये बदल होतो. तर अशा प्रकारचं जे लक्षण सजीव दाखवत आहेत, या लक्षणामध्ये काय काय बदल होत आहेत असं बघूया. कशामध्ये नेमकी वृद्धी होते. तर सजीवांची वाढ होत असताना सजीवांची उंची वाढते, सजीवांचं वजन वाढतं आणि वजन आणि आकारमान वाढल्यामुळं साहजिकच वजन वाढतं सजीवांचं. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमतांचा विकास होतो. तर अशा प्रकारचा जो धन प्रकारचा बदल आहे, सजीवांची उंची, आकारमान, त्यामुळं वजनामध्ये होणारी वाढ आणि क्षमतांचा विकास, हे लक्षण सजीव जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अशा प्रकारचे बदल सजीवांमध्ये दिसतात. या लक्षणाला ग्रोथ असं म्हणायचं. तर प्राण्यांच्या बाबतीत लाईफ स्पॅनप्रमाणे ठराविक कालावधीपर्यंत वाढ होते, म्हणजे उंची वाढते. त्यानंतर मात्र उंचीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. वनस्पतीमध्ये मात्र वाढ जी होते वनस्पतीमध्ये, आपण असं बघतो की अगदी मृत्यूपर्यंत वनस्पतींची वाढ होत असते. मग
फांद्या फुटण्याची प्रक्रिया चालू असते, फांद्यांची लांबी वाढण्याची प्रक्रिया चालू असते. तर अशा प्रकारानं प्राणी आणि वनस्पतीमध्ये आपल्याला फरक दिसून येतो. तर आता ही वाढ होण्यासाठी प्रत्येक सजीवाला आहाराची म्हणजेच अन्नाची गरज असते. तर थोडंसं मागं जाऊया. वाढ होत असताना काही अवस्था आपण बघतो. एक छोटासा व्हिडिओ बघूया. हा फुलपाखराच्या संदर्भातला आहे. फुलपाखराच्या वाढीमध्ये एकूण 4 अवस्था आपल्याला दिसतात. तर आत्ता ही जी बघतोय आपण ती आहे अंडी अवस्था. अंड्यामधनं मग अळी जन्माला येते. अळी अतिशय खादाड असते. जन्मल्यानंतर ती खात खात आणि खात सुटते. अशा प्रकारानं ही दुसरी अवस्था आहे. मग फुलपाखराची तिसरी अवस्था असते. अळी स्वतःभोवती कोश गुंडाळायला सुरुवात करते. स्वतःचं रूपांतर ती कोशामध्ये करते. याला म्हणायचं कोशावस्था. आणि मग काही कालावधीनंतर हा कोश फोडून फुलपाखरू जन्माला येतं. तर अशा प्रकारानं फुलपाखराच्या वाढीमध्ये एकूण 4 अवस्था असलेल्या आपल्याला दिसतात. अंडी, अळी, कोशावस्था आणि पूर्ण वाढ झालेलं फुलपाखरू. तर याचप्रमाणे सजीवांमध्ये सुद्धा जन्माला आल्यानंतर बालपण, त्याच्यानंतर मग तरुणपण आणि मग वृद्धावस्था आणि मग मृत्यू, अशा प्रकारच्या अवस्था आपल्याला दिसतात. आता ही अशा प्रकारची वाढ होण्यासाठी सजीवांना प्रामुख्यानं अन्नाची गरज असते. मग आपल्या निसर्गामध्ये फक्त आणि फक्त हिरव्या ज्या वनस्पती आहेत त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. बाकीचे सगळे सजीव इतरांवर अवलंबून असतात. आता ही जी प्रक्रिया चालते वनस्पतीमध्ये अन्न तयार करण्याची, यालाच फोटोसिंथेसिस असं म्हणतात. हे आपण पाठीमागच्या भागामध्ये सुद्धा बघितलं. तर सूर्यप्रकाशामध्ये या हिरव्या वनस्पती, हरित वनस्पती हवेमधला कार्बन डायऑक्साईड वापरतात. जमिनीतनं पाण्याच्या मदतीनं वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स घेतात. पानामध्ये पेशीपासून बनले पान, तर पेशीमध्ये हरित लवक नावाचा घटक असतो. याला क्लोरोप्लास्ट असं म्हणतात या घटकाला. आणि क्लोरोप्लास्टमध्ये क्लोरोफिल असतं. या क्लोरोफिलच्या मदतीनं वनस्पती पेशी सूर्यप्रकाशामध्ये सूर्यप्रकाश वापरून हवेमधल्या कार्बन डायऑक्साईड घेतात. मुळांद्वारे शोषलेल्या पाण्यामार्फत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स मिळतात आणि सूर्यप्रकाशामध्ये कर्बोदकं तयार करण्याची प्रक्रिया पानामध्ये घडते. या प्रक्रियेला म्हणायचं फोटोसिंथेसिस. मग अशा प्रकारानं या कर्बोदकांचं रूपांतर पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या अन्न घटकांमध्ये होतं. उदाहरणार्थ प्रथिनं वगैरे तयार होतात. तर अशी जी प्रक्रिया आहे वनस्पतीमध्ये चालणारी अन्न तयार करण्याची, याला म्हणायचं प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस. मग आता असं वनस्पतींनी तयार केलेलं अन्न इतर सर्व प्रकारचे प्राणी त्याचा उपयोग करतात. तर याप्रमाणे अन्न मिळवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला प्राण्यांमध्ये दिसतात. तर काही प्राणी हे वनस्पतींनी तयार केलेलं अन्न आहे ते वापरतात. अशा प्राण्यांना आपण शाकाहारी प्राणी असं म्हणतो. काही प्राणी या शाकाहारी प्राण्यांवर उपजीविका करतात. यांना आपण मांसाहारी प्राणी असं म्हणतो. मग अशा प्रकारानं अन्न मिळवण्याच्या प्राण्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आपल्याला दिसतात. काही वनस्पतीकडून अन्न मिळवतात आणि काही प्राणी अशासारखे मांसाहारी या शाकाहारी प्राण्यांकडनं आपलं अन्न मिळवतात. आणि तिसरी आणखीन एक अन्न मिळवण्याची पद्धती सजीवांमध्ये आपल्या तिसरा प्रकार आपल्याला दिसतो. काही प्राणी वनस्पतीकडून पण अन्न मिळवतात, वनस्पती अन्नाचा वापर करतात आणि शाकाहारी प्राणी त्यांच्याकडून सुद्धा ते अन्न मिळवतात. तर अशा प्रकारानं असे जे प्राणी आहेत की जे शाकाहारी पण आहेत आणि मांसाहारी पण आहेत, अशा प्राण्यांना आपण मिश्राहारी असं म्हणतो. तर अशा प्रकारानं अन्न मिळवण्याचे 3 प्रकार आपल्याला दिसतात. काही वनस्पतीकडून मिळवतात शाकाहारी,
काही शाकाहारी प्राण्यांवर उपजीविका करणारे मांसाहारी आणि काही मिश्रहार करणारे प्राणी. तर अशा प्रकारानं 3 वेगवेगळ्या प्रकारानं अन्न मिळवताना प्राणी आपल्याला दिसतात.